Hello students, we are studying the 10th chapter of science. Name of this chapter is Cell and Cell Organelles. In last two videos we have studied some cell organelles, that is nucleus, endoplasmic reticulum, Golgi complex, lysosomes. Now we have to study the remaining cell organelles of this cell, that is the mitochondria. First mitochondria, then let's study vacuole, then plastids. First of all, let's study मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया आपल्याला माहिती आहेत की मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल असं सुद्धा म्हणत असतो. इथे प्रश्न केलेला आहे की व्हिच टाईप ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रन द फॅन्स, कम्प्युटर्स अँड इलेक्ट्रिक बल्ब्स. आपल्याला माहिती आहे कुठल्या प्रकारची एनर्जी लागते, तर इलेक्ट्रिक एनर्जी लागते यासाठी. व्हेअर इज दिस एनर्जी प्रोड्यूस, तर ही इलेक्ट्रिक एनर्जी थर्मल पॉवर स्टेशन आहेत, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहेत, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहेत, या ठिकाणी ती प्रोड्यूस होते. अगदी आपल्या घरच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला जी इलेक्ट्रिक एनर्जी लागते, अगदी त्याच पद्धतीने सेलमध्ये सुद्धा सेलचे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित चालण्यासाठी सेलला सुद्धा एनर्जी लागते आणि ती सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं सुद्धा म्हटलं जातं. इथे फिगर दिलेली आहेत, ही फिगर जरा व्यवस्थित पाहू आपण. हा जो मायटोकॉन्ड्रिया आहेत, या मायटोकॉन्ड्रियाच्या दोन मेम्ब्रेन आपल्याला दिसत आहेत. आउटर मेम्ब्रेन ही अगदी सिंपल आहेत, आपण असं म्हणू की नॉन फोल्डेड आहेत, फोल्ड नाही आहेत, ठीक आहेत. आणि इनर जी मेम्ब्रेन आहेत ही हायली फोल्डेड आहेत, ठीक आहेत. आणि हा हायली फोल्डेड असल्यामुळं जो भाग इथे तयार होतो फोल्डेड लेअरचा, त्याला क्रिस्टी म्हटलं जातं. आणि यामध्ये मॅट्रिक्स असतं आणि ह्या मॅट्रिक्समध्ये खऱ्या अर्थानं जी प्रक्रिया आहेत पॉवर जनरेशनची ती चालत असते. मग आता आपण हा भाग पाहू. फिगर पाहिल्यानंतर इथे आपण पाहू काय म्हटलेलं आहे. ईच सेल requires energy and this energy is produced in mitochondria. Under the electron microscope, mitochondria is seen as double membrane structure. Mitochondria double membrane structure दिसतं, जे आता आपण पाहिलं. Outer membrane is porous and the inner membrane is deeply folded. Outer membrane कसं आहेत, पोरस आहेत, म्हणजे त्यावरती छिद्र आहेत, पोअर्स आहेत. आणि इनर मेम्ब्रेन जे आहेत हे फोल्डेड आहेत. दिस फोल्ड्स आर कॉल्ड क्रिस्टी. आणि ह्या ज्या फोल्ड्स आहेत या फोल्ड्सला क्रिस्टी म्हटलं जातं. हे आपल्याला बाजूला फिगरमध्ये दिसत पण आहेत. द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ द प्रोटीनेसियस जेल लाईक मॅट्रिक्स कंटेनिंग द रायबोझोम्स, फॉस्फेट ग्रॅन्युल्स अँड DNA. आपल्याला माहिती आहेत की हे जे फोल्ड आहेत इनर मेम्ब्रेनच्या, त्याला क्रिस्टी म्हटलं जातं. आणि त्यामुळे जी कॅव्हिटी तयार होते, जी जागा तयार होते दोन फोल्डच्या मध्ये, त्या फोल्डमध्ये प्रोटीनेसियस जेल लाईक स्ट्रक्चर जे आहेत, जेल जे आहेत, ज्याला मॅट्रिक्स म्हटलं जातं, ते मॅट्रिक्स असतं. आणि ह्या मॅट्रिक्समध्ये रायबोझोम्स आहेत, फॉस्फेट ग्रॅन्युल्स आहेत, DNA आहेत, असे मॉलिक्युल्स असतात. पुढं म्हटलेलं आहेत की देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन. आपण पाहिलेलं आहेत की मॅट्रिक्समध्ये काय असतं, रायबोझोम्स आहेत, फॉस्फेट मॉलिक्यूल आहेत, DNA आहेत. हे कशासाठी असतात, तर रायबोझोम, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि DNA जर असेल तर याचा अर्थ तिथे प्रोटीन तयार होतं, ठीक आहे. म्हणजे हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे हा स्वतःचं प्रोटीन तयार करतो.
पुढे म्हटलेलं आहे की विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स, आणि प्रोटीन तयार होणं म्हणजेच काय, तर त्यापासून मग एन्झाईम तयार होतं आणि हेच एन्झाईम ऑक्सिडाईज करतात कार्बोहायड्रेट्सला आणि फॅट्सला. जे सेलमध्ये तयार झालेलं जे अन्न आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम हे एन्झाईम्स करतात, जे एन्झाईम्स या मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात. आणि हे जे एन्झाईम्स कोणापासून तयार होतात, तर प्रोटीनपासून. आणि हे प्रोटीन कोणापासून तयार होतं, तर रायबोझोम्स, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि DNA पासून. आणि हे रायबोझोम, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि DNA कुठं असतं, तर ते त्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये असतं. द एनर्जी रिलीज्ड इन द प्रोसेस इज स्टोअर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ ATP. आणि लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट किंवा फॅट्स जे आहेत याला ब्रेकडाऊन करून त्यापासून एनर्जी मिळते, बरोबर आहेत. तर हे एनर्जी जे मिळते ती एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये असते. मग ATPचा लॉंग फॉर्म काय आहे, तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, हा एक हायली एनर्जेटिक मॉलिक्यूल आहेत ज्यामुळं त्या सेलला एनर्जी मिळते. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल. आता आपल्याला माहिती आहे की प्लांट सेलमध्ये कमी मायटोकॉन्ड्रिया असतात आणि ॲनिमल सेलमध्ये जास्त मायटोकॉन्ड्रिया असतात. या मागचं कारणसुद्धा आपण समजू शकतो की प्लांट हे नॉन मुव्हेबल असतात, ते एकाच जागी ग्रो होतात. ठीक आहे, मात्र ॲनिमल हे मुव्हेबल असतात. मग प्लांट हे नॉन मुव्हेबल असल्यामुळे त्यांना फारशा एनर्जीची गरज पडत नाही आणि म्हणून मायटोकॉन्ड्रिया त्यांच्यामध्ये कमी असतात. ॲनिमल सेलमध्ये मूवमेंट असते आणि मूवमेंटसाठी एनर्जी जास्त लागते आणि म्हणून मायटोकॉन्ड्रिया हे जास्त असते ॲनिमलच्या. काय आहेत फंक्शन मायटोकॉन्ड्रियाचं, तर टू प्रोड्यूस द एनर्जी रिच कंपाऊंड ATP. हा जो एनर्जी रिच कंपाऊंड जो आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ज्याला ATP म्हटलं जातं, तो प्रोड्यूस करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करते. हा कसा तयार होतो, तर कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन करून, म्हणजे कार्बोहायड्रेटला त्या एन्झाईमने ब्रेकडाऊन करून ATP मॉलिक्यूल तयार होतो. सिंथेसिस ऑफ द प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स बाय यूजिंग द एनर्जी इन ATP. ह्या ATPच्या एनर्जीचा उपयोग करून प्रोटीन सिंथेसिस करणं, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्ससुद्धा सिंथेसिस होतात, म्हणजे याची निर्मितीसुद्धा त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. काय म्हटलेलं आहे, डू यू नो मायटोकॉन्ड्रिया आर ॲबसेंट इन RBCs. ड्यू टू धिस द ऑक्सिजन व्हिच इज कॅरीड बाय देम इज नॉट यूज्ड फॉर देमसेल्फ. लक्षात घ्या, आपण पाहिलेलं होतं आधी की RBC हा एक सेल आहे आणि हे सेल ब्लडमध्ये असतात, रेड ब्लड सेल्स ज्याला आपण म्हणतो. या रेड ब्लड सेलमध्ये न्यूक्लियस नसतो, त्याचप्रमाणे त्यामध्ये मायटोकॉन्ड्रियासुद्धा नसतात. मायटोकॉन्ड्रिया का नसतात, तर मायटोकॉन्ड्रिया जर त्यामध्ये असला असता, त्या RBCsमध्ये, आपल्याला माहिती आहेत की रक्तामधल्या RBCs ह्या कुठलं काम करत असतात, तर हिमोग्लोबिनच्या सहाय्यानं, त्यावर हिमोग्लोबिन असतं, त्या हिमोग्लोबिनच्या सहाय्याने ते ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतात. म्हणजे फुफ्फुसामधून जो ऑक्सिजन आहेत, हा ऑक्सिजन बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचवण्याचं काम RBCs करत असतात ब्लडमधल्या. मग त्या RBCsमध्ये जर मायटोकॉन्ड्रिया असला असता, तर त्या RBCsनेच काय करून, त्या मायटोकॉन्ड्रियाने, त्या RBCमधल्याच मायटोकॉन्ड्रियाने काय केलं असतं, मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करून घेतला असता आणि त्यामुळं इतर बॉडीमधल्या सेलला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असता आणि म्हणून RBCमध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो. पुढे पहा काय म्हटलं आहे. आता आपण मायटोकॉन्ड्रिया हा सेल ऑर्गॅनेल पाहिला. आता पुढचा सेल ऑर्गॅनेल पाहू आपण, व्हॅक्युओल्स. त्याच्या आधी इथे एक प्रश्न केलेला आहे. प्रश्न असा आहेत की व्हॉट इज द बेनिफिट ऑफ द फोल्डिंग्स ऑफ द इनर मेम्ब्रेन इन द मायटोकॉन्ड्रिया. त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जे इनर मेम्ब्रेन असतात, त्या इनर मेम्ब्रेन फोल्डेड का असतात, यामागचं काय कारण आहे.
तर याचं कारण असं आहे की त्या फोल्डेड असल्यामुळं ज्याला आपण क्रिस्टी म्हणतो, त्या क्रिस्टीवरती क्रिस्टीमध्ये ही जी प्रक्रिया आहेत ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्याची, कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन करण्याची, त्यासाठीची स्पेस मोठ्या प्रमाणावर त्या फोल्डेड असल्यामुळं मिळते आणि म्हणून मायटोकॉन्ड्रियामधल्या इनर मेम्ब्रेनवरती फोल्ड्स असते. पुढे पाहू आपण व्हॅक्युओल्स. व्हॅक्युओल्स आर, पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर पाहू. अतिशय सिंपल स्ट्रक्चर आहेत व्हॅक्युओल्स. तुम्ही जर सेलमध्ये जर पाहिलं तर दिसतं आपल्याला. ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअलचा आकार छोटा असतो आणि प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअलचा आकार मोठा असतो आणि सेंटरला हे व्हॅक्युअल असतात. त्यामुळं त्याचं जे सायटोप्लाझम आहे प्लांट सेलमधलं ते पेरिफेरीला अगदी काठावर आपल्याला दिसतं आणि मधल्या भागामध्ये हे व्हॅक्युअल दिसतात प्लांट सेलमध्ये. व्हॅक्युअल्स आर द स्टोरेज सॅक्स फॉर द सॉलिड ऑर द लिक्विड कंटेंट्स. पहा, सॉलिड आणि लिक्विड याचं स्टोरेज हाऊस हे व्हॅक्युअल असतं. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साईज. त्याला विशिष्ट असा आकार नसतो. द स्ट्रक्चर ऑफ द व्हॅक्युअल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ सेल. सेलनुसार त्याचा आकारसुद्धा बदलतो. व्हॅक्युअल इज बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन. त्यावरती एक सिंगल मेम्ब्रेनच असतं. फंक्शन टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. सेलचं जे ऑस्मोटिक प्रेशर आहेत ते मेंटेन करण्याचं काम व्हॅक्युअल करतो. टू स्टोअर द मेटॅबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स, ग्लायकोजन, प्रोटीन्स, वॉटर. म्हणजे जे मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या होतात सेलमध्ये त्यामध्ये तयार होणारे जे एंड प्रॉडक्ट्स किंवा बाय प्रॉडक्ट्स जे आहेत, ग्लायकोजन, प्रोटीन्स, वॉटर्स, यांना स्टोअर करण्याचं काम हे व्हॅक्युअल्स करतात. In animal cell they store the waste products and food, while in amoeba it stores the food before digestion. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये जर आपण पाहिलं तर वेस्ट प्रॉडक्ट ते स्टोअर करण्याचं काम करतात, मात्र अमिबामध्ये ते जे फूड आहेत, डायजेशनच्या आधीचं जे फूड आहेत ते स्टोअर करण्याचं काम हे व्हॅक्युअल्स करतात. इन प्लांट सेल व्हॅक्युअल्स आर full of cell sap and provide the turgidity, rigidity to them. आपल्याला माहीत आहे की प्लांट सेलमध्ये अगदी सेंटरला हे मोठे व्हॅक्युअल्स असतात आणि त्यामध्ये सेलचं जे लिक्विड आहेत, सेल सॅप असं म्हटलं आहे, ते असतं आणि त्यामुळं त्या सेलला टर्जिडिटी येते, म्हणजे रिजिडिटी येते. जो फुगीरपणा आहे तो येतो. रिजिडिटी म्हणजे टणकपणा आहे तो येतो व्हॅक्युअलमुळे. पुढलं जे सेल ऑर्गॅनेल आहे ते म्हणजे प्लास्टिड्स. तर आपण पाहू की प्लास्टिड्स हे 3 प्रकारामध्ये विभागलं जातं: क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. प्लास्टिड्स 3 प्रकारचं असतं: क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. एक एक जरा पाहू. त्याच्या आधी क्लोरोप्लास्टची इथे फिगर दिलेली आहे, ती जरा पाहू. क्लोरोप्लास्टची फिगर दिलेली आहे. ज्यामध्ये जर पाहिलं तर आउटर मेम्ब्रेन तुम्हाला या ठिकाणी दिसते. आउटर मेम्ब्रेन दिसत आहेत, ठीक आहे, इथे दाखवलेली आहेत. इनर मेम्ब्रेन आहेत. इंटर मेम्ब्रेनस स्पेस, ह्या 2 ज्या मेम्ब्रेन आहेत, आउटर आणि इनर, यांच्यामधली जी ही स्पेस आहेत त्याला इंटर मेम्ब्रेनस स्पेस म्हटलं जातं. त्या 2 मेम्ब्रेनमधली, त्या 2 लेअरमधली ती स्पेस आहेत. आणि त्या दोन्ही मेम्ब्रेनच्या खाली म्हणजे अगदी सेंटरला जर पाहिलं तर ह्या अशा आपल्याला एकावर एक असलेल्या आकृत्या दिसतात, ठीक आहेत. म्हणजे त्याला ग्रॅनम म्हटलं जातं. हा जो आहे हा एक ग्रॅनम आहेत, ठीक आहेत. आणि त्यामध्ये छोटे छोटे सॅक्स आपल्याला दिसतात. त्या प्रत्येक सॅकला थायलॅकॉइड म्हटलं जातं, ठीक आहे.
हा एकावर एक ठेवलेला आपल्याला बंडल दिसतो, त्याला ग्रॅनम म्हटलं जातं. आणि त्या प्रत्येक बंडलमध्ये एक 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 सॅक्स आपल्याला दिसतात, एक एक पिशवीसारखा भाग दिसतो, त्या प्रत्येकाला थायलॅकॉइड म्हटलं जातं. आणि ह्या जे सगळे ग्रॅनम आपल्याला दिसत आहेत, ह्या ग्रॅनमच्या मधली जी स्पेस आहेत तिथे स्ट्रोमा असतो. काय असतो तिथे? स्ट्रोमा असतो. अशा पद्धतीने ही फिगर आहेत क्लोरोप्लास्टची. ठीक आहे. आता जर आपण याचा थेरॉटिकल पार्ट पाहू. इथं म्हटलं आहे प्लास्टिड्स व्हायर द प्लांट लिव्ज ग्रीन अँड फ्लावर्स रेड, येलो, ऑरेंज ऑर ब्ल्यू. आपल्याला माहीत आहे की प्लांटला जो कलर येतो तो ह्या प्लास्टिडमुळे येतो. प्लांटला जो हिरवा कलर दिसतो आपल्याला तो क्लोरोप्लास्टमुळे असतो. आणि प्लांटमध्ये असणाऱ्या फ्लावर्सला, फ्रूट्सला जे येलो, रेड, ऑरेंज, ब्ल्यू असे जे कलर असतात ते क्रोमोप्लास्टमुळे असतात. द ऑर्गॅनेल व्हिच गिव सच कलर्स इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल. आणि लक्षात घ्या, असा कलर हा ग्रीन कलर म्हणा किंवा फ्रूट्सला आणि फ्लावर्सला जो कलर आहेत हा प्लांटमध्येच असते. म्हणून प्लास्टिड्स हे प्लांटमध्येच प्रेझेंट असतात. हे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे, ते ॲनिमल सेलमध्ये नसतात. इट इज कॉल्ड द प्लास्टिड. प्लास्टिड्स हॅव द डबल मेम्ब्रेन अँड आर ऑफ 2 टाईप्स. इथे 2 टाईप्सचे आहेत असं म्हटलेलं आहे, मात्र ॲक्च्युली ते 3 टाईप्सचे आहेत. पहा, कलर ऑफ द प्लांट सेल्स, आपला कलर ऑफ द प्लांट पार्ट. ठीक आहे. ग्रीन जो कलर येतो तो कोणामुळे येतो तर ह्या क्लोरोफिलमुळे येतो. पिगमेंट, त्यामध्ये क्लोरोफिल हे पिगमेंट असतं, म्हणून प्लांटला ग्रीन कलर येतो. प्लांटच्या लीव्जला म्हणजेच पानांना हिरवा कलर असतो. कॅरोटीन या पिगमेंटमुळे ऑरेंज कलर येतो, जो प्रामुख्यानं कॅरट, जे गाजर वगैरे आहेत ते आपल्याला जे हिरव्या किंवा आपण असं म्हणू की ऑरेंज कलरचं जे असतं तर ते त्या कॅरोटीन या पिगमेंटमुळे हा कलर येतो. झॅन्थोफिलमुळे येलो कलर येतो. अँथोसायनिनमुळं पर्पल किंवा ब्ल्यू कलर येतो. आणि बिटॅलिनमुळं डार्क पिंक कलर येतो. त्याचप्रमाणे लायकोपिनमुळे रेड कलर येतो. इथे तुम्ही त्या याच्यामध्ये लिहू शकता की लायकोपिन या पिगमेंटमुळं रेड कलर येत असतो फ्लावर्सला, फ्रूट्सला वगैरे. इथे आहेत ल्युकोप्लास्ट, जे व्हाईट ऑर कलरलेस प्लास्टिड्स असतात. व्हाईट असतात किंवा त्याला कुठलाच कलर नसतो. त्यानंतर आहेत क्रोमोप्लास्ट, कलर्ड प्लास्टिड्स. क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड इनटू other types of the chromoplast. Example, raw green tomatoes turn red due to breakdown of the chlorophyll and synthesis of the lycopene. पहा, जे क्लोरोप्लास्ट आहेत ॲक्च्युली ते क्रोमोप्लास्टच असतात. म्हणजे यांनी इथे 3 प्रकार का नाही केले आहेत तर क्रोमोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट हे एकत्रित मानलेले आहेत, त्याचा एक प्रकार मानलेला आहे. आणि ल्युकोप्लास्ट हे वेगळे आहेत. तर क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं, क्लोरोफिल असतं, ज्यामुळं हिरवा कलर लीव्जला येतो. तर काय होतं, त्या क्लोरोप्लास्टमधला क्लोरोफिल नावाचा जो पिगमेंट आहे तो ब्रेकडाऊन होतो आणि ब्रेक झाल्यामुळं त्याच्यापासून लायकोपिन बनतो. आणि हा लायकोपिन हा पिगमेंट बनल्यामुळे मग त्यामुळं कलर जो आहे तो कलर रेड येतो. रॉ ग्रीन टोमॅटोज, जे हिरवे जे टमाटर आहेत ते हिरवे का दिसतात तर ते क्लोरोफिलमुळं दिसतात, या पिगमेंटमुळं. मात्र ते मग पुढे लाल का होतात तर तेच क्लोरोफिल जे पिगमेंट आहे हे ब्रेकडाऊन होतं आणि ते ब्रेकडाऊन झाल्यामुळं नवीन पिगमेंट तयार होतं, ते म्हणजे लायकोपिन. आणि त्यामुळं ते रॉ ग्रीन टोमॅटो जे आहे ते रेड कलरमध्ये टर्न होतं. पुढे म्हटलेले आहेत की क्लोरोप्लास्ट टेक आउट द थिन पील
of rheo or the croton leaf and observe the chromoplast under the compound microscope. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही पाहिलं लीफ घेतले रिओ किंवा क्रोटॉनचे. आता रिओ हे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत, बऱ्याच जणांच्या घरी वगैरे सुद्धा असतील हे प्लांट. हां, त्यावरती पांढऱ्या पट्ट्या वगैरे असतात त्या पानावरती. असे हे रिओ किंवा क्रोटॉनचे हे जे पानं आहेत त्या पानाचा वरचा जो जो पील आहेत, पापुद्रा जर आपण घेतला आणि तो जर कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पाहिला तर आपल्याला क्रोमोप्लास्ट वगैरे दिसू शकतात. क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस. म्हणजे क्लोरोप्लास्टमध्ये खऱ्या अर्थानं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चालते. जे हे लाईटपासून आणि कार्बन डायऑक्साईडपासून जे कार्बोहायड्रेट जे तयार होतं ते क्लोरोप्लास्टमध्ये होतं आणि त्यासाठी क्लोरोफिल पिगमेंटची गरज असते. हे सगळं काम आपल्याला माहिती आहे की झाडाच्या लीव्जमध्ये चालत असतं, पानांमध्ये चालतं. क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन द लीव्ज. जे लीव्जमध्ये चालतं. क्लोरोफिल इन द क्लोरोप्लास्ट ट्रॅप्स द सोलर एनर्जी अँड कन्वर्ट इट इन टू केमिकल एनर्जी. तर काय होतं की हा जो क्लोरोफिल असतो, क्लोरोफिल पिगमेंट जो क्लोरोप्लास्टमध्ये असतो तो सोलर एनर्जी ट्रॅप करतो, सोलर एनर्जी मिळवतो आणि जे त्या सोलर एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतं. ठीक आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट जो मॉलिक्यूल तयार होते त्यामध्ये ती एनर्जी असते. स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाइम्स, DNA, रायबोझोम्स अँड कार्बोहायड्रेट्स दॅट आर नेसेसरी फॉर द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी ज्या आवश्यक जे घटक आहेत ते स्ट्रोमामध्ये असतात, जे आपण पाहिलेलं आहेत की स्ट्रोमा कुठे आहे त्या फिगरमध्ये. तर त्या स्ट्रोमामध्ये DNA, रायबोझोम्स, कार्बोहायड्रेट्स, एन्झाइम्स वगैरे असतात. काय फंक्शन आहेत मायटोकॉन्ड्रियाचं? तर आपलं क्लोरोप्लास्टचं काय फंक्शन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. क्लोरोप्लास्ट कन्वर्ट द सोलर एनर्जी टू द केमिकल एनर्जी. म्हणजे सूर्यापासून येणारी जी लाईट एनर्जी आहे त्या लाईट एनर्जीला केमिकल एनर्जी म्हणजे फूडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम क्लोरोप्लास्ट करतो. क्रोमोप्लास्ट गिव्ह द डिफरंट कलर्स टू द फ्लावर्स अँड फ्रूट्स. जे फ्लावर्सला आणि फ्रूट्सला वेगवेगळे कलर आपल्याला दिसतात, रेड, पर्पल वगैरे, ब्ल्यू, हे जे कलर आपल्याला दिसतात ते क्रोमोप्लास्टमध्ये असणारे जे वेगवेगळे झॅन्थोफिल, कॅरोटीन सारखे जे पिगमेंट्स आहेत त्यामुळं असे कलर्स येतात. हे आपण आधीच पाहिलेलं आहेत. ल्युकोप्लास्ट्स आर, मग आता ल्युकोप्लास्ट जे आहेत त्याचं काय काम आहे? तर ल्युकोप्लास्ट्स आर इन्व्हॉल्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ द फूड लाईक स्टार्च, ऑइल अँड प्रोटीन्स. म्हणजे स्टार्च, ऑइल आहेत, प्रोटीन्स आहेत, याचं सिंथेसिस आणि साठवणूक जी आहे ती ल्युकोप्लास्टमध्ये होते. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स कॅन प्रोड्यूस द प्रोटीन्स. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आपण पहिल्यांदा शिकलो ते मायटोकॉन्ड्रिया आणि नंतर आता जे पाहत होतो ते प्लास्टिड्स. हे दोन्ही दे कॅन प्रोड्यूस द प्रोटीन्स ॲज वेल ॲज रेप्लिकेट देमसेल्फ. लक्षात घ्या, हा मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स यांच्यामध्ये DNA मॉलिक्यूल असते, रायबोझोम्स असते, फॉस्फेट मॉलिक्यूल असते. त्यामुळं ते स्वतःच रेप्लिकेट होतात. म्हणजे एकापासून 2, 2पासून 3 असे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिडची संख्या ते स्वतःच सेलमध्ये वाढवत असतात, कारण त्यांच्यामध्ये DNA, रायबोझोम्स वगैरे असतात. या पद्धतीने आपण एका सेलमध्ये असणारे सर्व सेल ऑर्गॅनिल्स अभ्यासले, त्याचे फंक्शनसुद्धा पाहिलेत, फिगरसुद्धा अभ्यासल्या. आता पुढे पहा काय म्हटलेलं आहे की आफ्टर स्टडिंग द सेल अँड द सेल ऑर्गॅनिल्स यू मस्ट हॅव come to know that all the function in plant and animal cell are taking place smoothly due to the cell organelles. लक्षात घ्या, सेल ऑर्गॅनेलच्या व्यवस्थित कामामुळं, त्यांच्या फंक्शन्समुळं स्मूथली सेलचं काम हे चालू असतं. सच डेव्हलप्ड सेल्स आर कॉल्ड द यूकॅरियोटिक सेल्स. अशा सेल्सला की ज्या सेलमध्ये हे सगळे सेल ऑर्गॅनेल्स असतात आणि ते व्यवस्थित आपलं काम करतात
अशा सेल्सला युकॅरियोटिक सेल्स म्हणतात, म्हणजे डेव्हलप असणारे सेल्स म्हणतात. लास्ट इयर यू हॅव स्टडीड द प्रोकॅरियोटिक सेल्स ऑफ द बॅक्टेरिया. लेट्स नाव कम्पेअर देम. आता आपल्याला प्रोकॅरियोटिक म्हणजे लेस डेव्हलप सेल्स हे माहिती होतं, आणि प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये असतात युकॅरियोटिक सेल्स. तर त्यामधला जो फरक आहे हा फरक आपण पुढे पाहू. इथे एक इन्स्टिट्यूट जे आहेत त्या संदर्भातली माहिती इथे दिलेली आहे, हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्याल. नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स, इथे एक जनरल माहिती दिलेली आहे. आता आपण ते जे पाहिलेलं होतं की युकॅरियोटिक सेल जे हायली डेव्हलप असतात आणि प्रोकॅरियोटिक सेल जे लेस डेव्हलप असतात, यांच्यामधला डिफरन्स इथे दिलेला आहे. तर पहा, युकॅरियोटिक सेल याचा साईज असतो 5 to 100 मायक्रोमीटर, आणि प्रोकॅरियोटिक सेल हे असतात 1 to 10 मायक्रोमीटर. आता 1 मायक्रोमीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 10⁻⁻⁶ मीटर. ठीक आहे, म्हणजे एका मीटरचे जर 10 लाख सारखे भाग केले, त्यापैकी एक छोटासा भाग म्हणजे होते 1 मायक्रोमीटर. ठीक आहे, तर असे 5 ते 100 मायक्रोमीटर एवढा साईज असतो युकॅरियोटिक सेलचा, म्हणजे याचा साईज जास्त असतो, मोठा असतो. आणि प्रोकॅरियोटिक सेल हे छोटे असतात, त्याचा साईज असतो फक्त 1 to 10 मायक्रोमीटर. नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे मोर दॅन 1 असतात. युकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम असते, त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये क्रोमॅटिन फायबर असते, आणि त्या क्रोमॅटिन फायबरपासून क्रोमोझोम्स तयार होतात ज्यावेळी सेल डिव्हाइड होतो. तर हा जो क्रोमोझोम आहेत हे संख्येने जास्त असतात युकॅरियोटिक सेलमध्ये. मात्र प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फक्त एकच, ओनली 1 क्रोमोझोम असतो. न्यूक्लियस विथ द न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिओप्लाझम. युकॅरियोटिक सेलमधला जो न्यूक्लियस आहे त्याला व्यवस्थित मेम्ब्रेन असते, न्यूक्लियर मेम्ब्रेन असते, आत न्यूक्लिओलस असतो, आणि न्यूक्लिओप्लाझमसुद्धा असते. इकडे जर पाहिलं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, तर न्यूक्लिओइड रिझेम्बलिंग न्यूक्लियस, म्हणजे ॲक्च्युली न्यूक्लियस पण नसतो, मात्र त्या न्यूक्लियससारखाच न्यूक्लिओइड असतो. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस सारखा जो भाग असतो, तो न्यूक्लियस पण नसतो, तो न्यूक्लियस सारखा असतो फक्त, आणि त्याला म्हटलं जातं न्यूक्लिओइड. पुढे आहेत मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स, हे प्रेझेंट असतात. इकडे जर पाहिलं तर दे डोंट हॅव द मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल डेव्हलप आणि जे मेम्ब्रेनने बाउंड केलेले जे सेल ऑर्गॅनेल्स आहे ते मुळात नसतातच. ठीक आहे, एक्झाम्पल जर पाहिले तर प्रेझेंट इन हायली इव्हॉल्ड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड ॲनिमल्स. ते प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये प्रामुख्यानं हे असतात युकॅरियोटिक सेल, आणि इकडे प्रोकॅरियोटिक सेल हे बॅक्टेरियामध्ये असतात. अशा पद्धतीने इथे डिफरन्स तुम्हाला दिलेला आहेत. हा डिफरन्स आटोपल्यानंतर इथे एक्झरसाईज आहेत, अतिशय सोपा एक्झरसाईज आहेत, सहज तुम्ही हा एक्झरसाईज सोडवू शकता. हा एक्झरसाईज तुम्हाला सोडवायचा आहे. काही अडचणी असल्या त्या मला विचारायच्या आहेत.